नमस्कार. चंद्रपूरमधील एका शेतकऱ्याला त्याची किडनी विकून सावकाराचं कर्ज फेडायला लागलं. ही बातमी तुम्ही ऐकलीच असेल. परंतु जसं-जसं चौकशी पुढे जातीये, नवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. 1,00,000चं 74,00,000 कसं झालं? यावरती माझाही सुरुवातीला विश्वास नव्हता. परंतु ज्यावेळेस ही बातमी समोर आलेली आहे आणि आवर्जून मला ही बातमी पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोर मांडायची आहे. तुम्हाला वाटेल की चंद्रपूरचा शेतकरी तो अडाणी असेल, तो फसला. आम्ही तसं नाही होणार आमच्यासोबत. तर गाफील राहून जमणार नाही. तोही एक शेतकरी आहे. तोही शेतीसोबत एखादा व्यवसाय करू पाहत होता आणि कशाप्रकारे 1,00,000चं 74,00,000 झालं. त्याला त्याची किडनी विकायला लागली. बाहेर देशात जाऊन महिनाभर राहावं लागलं. काय-काय अनर्थ त्याच्यासोबत घडले आहेत, ते तुमच्यासोबत घडू नये हाच काय तो प्रयत्न माझा या व्हिडिओमार्फत आहे. त्यामुळे विनंती आहे, ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत, ही माहिती शेवटपर्यंत बघा आणि त्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, जो कोणी सावकाराकडनं कर्ज घेऊ पाहतोय किंवा त्यांनी कर्ज घेतलं असेल तर काय-काय अनर्थ त्याच्या आयुष्यात घडू शकतो, तो टाळता येईल याच तो काही माफक प्रयत्न आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, चंद्रपूरमधील नागभीड तालुक्यातील मिथुरा नावाचं गाव आहे. तिथं रोशन शिवदास कुळे नावाचा शेतकरी आहे. तो अक्षरशः वयानं 25-26 वर्षाचा असेल आणि त्यांनी 2019ला ची गोष्ट आहे ही, 2 सावकाराकडनं ₹50,000-50,000 घेतले होते. आता शेती त्याची जेमतेम 4 एकर होती. त्यामुळे शेतीसोबत पूरक व्यवसाय करण्यासाठी त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला होता. आणि दुर्दैवानं त्यानंतर कोरोना काळ आला. कोरोना काळ हा 2 ते 3 वर्ष 2 वर्ष तरी चालला. त्यामध्ये त्यांनी त्यांचे दूध विकता आलं नाही. नंतर कोरोना जसा संपला त्यानंतर त्यांच्या जनावरांना हंपी रोग होता. हंपी रोग झाल्यामुळं त्यांनी परत दूध विकणं लांबवलं. आता जे कर्ज सावकाराकडनं घेतलं होतं त्याला घेऊनही 3-4 वर्ष झाले होते आणि त्याचा व्याजाचा दर जर तुम्ही ऐकलात तर तुम्हाला खरंच आश्चर्य बसेल, की सावकारी कर्ज हे केवळ 2-3% नसून तब्बल 10% किंवा 10% शेकड्याने हे पैसे घेतले होते. म्हणजेच काय, जर ₹1,00,000 त्यांनी घेतले होते, तर 10 महिन्यात त्याचे 2,00,000 झाले होते आणि 3 ते 4 वर्षात त्याचे ₹5,00,000 झाले होते. आता त्याच्यासाठीच परत ते जे काही व्याज आहे ते मुद्दलामध्ये मिसळून परत त्याच्यावरती चक्री व्याज व्याज हे लावण्यात आलं आणि अशा प्रकारे ते 1,00,000चे 74,00,000. आता जे काही रिपोर्ट आहेत, पोलिसची एफ-आय-आर आहे त्यामध्ये ही आकडेवारी जी आहे ती 48,00,000 ते 50,00,000 पर्यंतचीच दिसून येते. परंतु मीडियामध्ये ही बाब आहे 74,00,000ची किंवा रोशन कुळेच्या कुटुंबाचं म्हणणं आहे 74,00,000 पर्यंतची मागणी केली जाते. आता ही फेडण्यासाठी त्यांनी सुरुवातीला त्याचं 2 एकर जमीन विकली, त्यावरती भागलं नाही. ट्रॅक्टर विकलं, सोनं-नाणं विकलं, त्यानंतर नातेवाईकाकडनं मदत घेतली. त्याच्यानंतर किडनी विकण्याची ही नौबत आली. आता हा उपाय सावकारांनीच त्याला सुचवला असणार आहे. आता ही किडनी विकण्यासाठी रोशन कुळे स्वतः महाराष्ट्रातनं आणि इतर 5 ते 6 युवक, तरुण युवक याच्याच वयाचे, काही कुणी यूपीकडनं, कुणी इतर राज्यातनं दाखल होत आहेत कोलकाताच्या विमानतळावरती. आता कोलकाताच्या विमानतळामध्ये तिथं त्यांना सूत्रधार जो सापडतो तो म्हणजे डॉक्टर कृष्णा यांनी त्यांची पुढची फील्डिंग लावली होती. तिथं प्रत्येकाला $300-300 देण्यात आले. आता यापैकी 6 जणांपैकी 1 जणाचं डोकं फिरलं. त्याने डॉलर्स घेतले आणि तिथून पळ काढली. तो वाचला. आता चौघं 5 जण काय केले, त्यांनी कंबोडियाला गेले. कंबोडियाला गेले तर तिथे त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करून किडनी काढण्यात आली. तर किडनी काढल्यानंतर त्यांना तब्बल रोशन कुळेला ₹8,00,000 देण्यात आले. हे पैसे त्याच्या पत्नीच्या वेगवेगळ्या 4 खात्यावरती ट्रान्सफर करण्यात आले. आता इतक्यावरतीच न भागता रोशन कोळ्याला कंबोडियामध्येच दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आणि तिथं त्याला जॉब ऑफर करण्यात आली. तब्बल 72 ते ₹74,000 पगार महिन्याला होता. त्यामुळे त्यांनी ते जॉब स्वीकार केला. आता काम काय असणार आहे रोशन कोळ्याला? तर तिथं कॉल सेंटरवरती काम होतं. हे काम होतं सोशल मीडियावरती वेगवेगळे फेक्स प्रोफाइल बनवणं आणि मग असाच काय तो काळा कारभार करणं. परंतु हे काम त्याला 15-20 दिवस करायला गेला, त्याला काही जमलं नाही. त्यामुळे त्याने ते काम सोडून दिलं. आता त्याला वापस भारतात यायचं होतं, परंतु एजंटनं त्याला डांबून ठेवलं, त्याचे पासपोर्ट जप्त केले. ₹1,50,000 ची मागणी करण्यात आली. आता हा जो काही प्रकार घरी कळाला, त्याच्यानंतर घरच्यांनी स्थानिक प्रतिनिधी जे आहेत विजय वडेट्टीवार त्यांच्याकडे विनंती करून मग ते परराष्ट्रीय मंत्र्यांकडनं बोलणी-चालणी करून कसाबसा रोशन कुळेला भारतात परत आणला. आता भारतात परत आल्यानंतर त्यानंतर तो मीडियासमोर आला आणि त्याच्यानंतर जे काही घडलंय ते आपल्यासमोरच आहे. आता यावरती जी चौकशी चालू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी खुद्द दखल घेऊन यामध्ये एस-आय-टी नेमण्याचं सांगितलेलं आहे. कारण हे प्रकरण जितकं उघडीस दिसतंय तितकं नाहीये. यामध्ये सावकाराचाही गुन्हा आहे, दोष आहे आणि तितकाच शेतकऱ्याचाही दोष आहे. कारण डॉक्टर कृष्णाचं म्हणणं इतकं येतंय, की रोशन कुळेने स्वतः तर किडनी दिलीच, परंतु त्यांच्या सख्ख्या भावाला सुद्धा किडनी द्यायला तो प्रवृत्त करत होता. त्या भावाने ती गोष्ट टाळली, त्याच्यामुळे त्याचे अनर्थ टळलेला आहे त्याच्यावरचा. मग आता नेमकं ही गोष्ट आपल्याला काय शिकून जाते, की हा प्रकार इथंच थांबला पाहिजे आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या घटना या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. फक्त ही एक घटना आहे जी मीडियासमोर आली म्हणून
त्याला न्याय मिळाला कुठेतरी आणि ते जे कोणी सावकार आहेत त्यांना त्यांच्यावरती चाप बसला आहे. परंतु असा जर काही प्रकार घडत असेल, तर यावरनं शेतकऱ्यांना सावध होणं गरजेचं आहे. त्यासोबतच जे सावकारकी करतायत त्यांच्यावरती चाप बसणं गरजेचंच आहे. जर का तुम्ही किंवा तुमच्या कोणी ओळखीतले, तुमचे नातलग, मित्र या अशा सावकारीच्या विळख्यात अडकले असतील, तर त्यांना ताबडतोब स्थानिक पोलीस प्रशासनाकडे जाऊन कंप्लेंट किंवा तक्रार करणं गरजेचं आहे. नसेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क साधा किंवा शेतकरी नेते आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. मीडियासमोर या आणि तुमची जी काही कथा आहे, व्यथा आहे ती मांडा. जेणेकरून त्यामधनं व्यवस्थित मार्ग काढता येईल. मला नाही वाटत, की आपल्यापैकी कोणी 1,00,000चं 74,00,000 झालेलं असेल. तर जे काही थोड्या प्रमाणात तुमचं नुकसान झालेलं आहे किंवा तुम्ही अडकलेत, तुमचे हात अडकलेत, ते बाहेर काढण्याचा प्रयत्न या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.